हाय, नमस्कार. तर आता काय गुड मॉर्निंग म्हणणार नाही तुम्हाला, कारण आज अशी गोष्ट घडली की पायाखालची जमीनच सरकली. असं नव्हतं व्हायला पाहिजे. डोंगरे गावाची सायली 3 वर्षाचीच मुलगी होती. किती? 3 वर्षाची, 3-3.5 वर्षाची मुलगी होती. एवढीशी चिमुकली होती ती. काय वाटलं असेल तिला, तिच्या आईबापाला, तिच्या आत्म्याला वेदना किती झाली असतील. मला कामावर हो का फड मारायला जायचं होतं. कार्प घेतलं आणि मला असंच माझ्या यूट्यूबच्या एका बहिणीने शेअर केला. हेडाव इतकं टेन्शन आलं, म्हणजे मोबाईल बघायला टाईम पण नसतो मला. पाणी पिले, पाणी पिऊन बसले. म्हणलं काय का बाय पाठवलं, बघितलं तर हेड पायाखालची जमीनच हादरली माझी. असं नाही करायला पाहिजे. ते नरधराम आहे का नाही, त्याला भर चौकात उघड्या करून मारला पाहिजे. चापकाने फटके देऊ देऊ आधी मारायचा, नंतर त्याला जाळायचा जिवंतच भर चौकात. आज कुठंच मुली सुखरूप नाही त्या, कुठंच. मला 2 मुली आहेत त्या, भरपूर जणांना मुली आहेत त्या. म्हणतात ना मुलगी असावा मुलगी असावा. असे मुलीला तर शाळेत जायला सुद्धा भीती आहे. कुणाचा कसा विचार बदलेल, कोण आपल्याला म्हणजे आपल्या मनाला वाटतं का ती माणसाच्या मनात काय चाललंय, त्यालाच फक्त माहिती. पण असं नाही घडायला पाहिजे. माझी त्या सरकाराला एकच विनंती आहे की तुम्हाला तर काय निर्णय करता येत नसेल तर तुम्ही जनताच्या हवाली करा. त्या नराधरामला तुम्ही जनताच्या हवाली करा. कारण भरपूर लोकांनी ते हेडव मला पाठवल्यावर मी हेडव बघितले. आज त्या आईच्या आत्म्याला काय वाटलं असेल. आज मी इकडं कामाला आहे, तरी पण माझी 2 चिमुकल्या तिथं आहे त्या. तर मला असं व्हायला लागले. विचार करा त्या आईच्या आत्म्याला काय वाटलं असेल. आज 3.5 वर्षाची चिमुकली, तिचा बलात्कार करून तिच्या तोंड चेचण्यात आलं. काय भेटलं त्याला? काय भेटलं? असल्या कुत्र्यांना ना फाशीची शिक्षा नाही, भरत चौकात मारलं पाहिजे. उघडा भोंगळा करून भरत चौकात जाळला पाहिजे. ते पण त्याच गावात, ज्या गावात त्याने केलं ना त्याच गावात मारलं पाहिजे. विचार करण्याची मी जेव्हा ते हेडव बघितलं का नाही, भाऊ बहिणीनं खोटं नाही सांगत, एवढं माझं मन भरून आलं की मी पटकन घरी फोन केला ना. आईला म्हटलं की पोरींवर ध्यान ठेव, एक काम कमी कर, फक्त पोरींवर ध्यान ठेव. कारण आज आपल्या देशात, आपल्याच महाराष्ट्रात आज अशा गोष्टी घडतात की मुलींना सुवास घ्यायला जागा नाही. 3-4 किती 2 महिन्याला, 2 वर्षाला, 2 महिन्याला तर ती चालूच आहे. अरे तुम्ही काय करता पोलिस, तुम्ही काय करता? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जनतेच्या हवाली करा. तुम्ही पण लय टेन्शन घेऊ नका, तुम्ही जी सरळ जनतेच्या हवाली करा. जर त्याला तर मारण्यात आलं ना भर चौकात जाळून जिवंत, तर ती 10 माणसं विचार करतील की आज ह्याला असा मारला, आपल्याला नको करायला. त्याचा आत्मा आणि ती नरकात सुद्धा जागा त्याला नाही भेटणार. तर तू पण एक जन्म घेतलेला, तुझ्या घरी नाही ते का रे आई बहिणी असतील ना, तू पण एका महिलेच्या ह्याच्यातनं जन्म घेतलेला आहे. आणि तुला कसं सुचलं ते? अरे तू माणसाला असं भांडण करायचं ना. तू एका अवलादीचा हसतास ना, तर तू तिच्या बापासोबत भांडण केलं असतं, त्या मुलीचा बळी घेतला नसतास कुत्र्या. आज मला एवढं टेन्शन आलं की मी विचार नाही करू शकत. कारण मला काम करण्याचे सुद्धा विचार आले नाही, एवढं मला टेन्शन आलंय. रात न दिवस आपण लेकरांसाठी झटतो.
पुरींसाठी. आज पुरी या जगात सुरक्षित नाहीत. मला काय म्हणायचं, लाडक्या बहिणींना जे तुम्ही पैसे देता ते देऊ नका, लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवा, एवढंच मला म्हणायचंय. ज्या माता माऊलीने जन्म दिला, 2 महिने 3 महिने तिनं वागवली, आज तिच्या हातातनं चिमुकली इसकटून घेतली. कुत्र्या, तुला कशी लाज वाटली नाही रे? हा, काय त्या पोरीचा आत्मा बोलला असन, विचार सुद्धा करू शकत नाही. आणि ती 22 वर्षाचा पण नाही, 23, अजून त्याला मिशा सुद्धा आल्यात नाही, तोवर त्याने हे विचार केला, अरे तुला एवढंच लय झालतं ना तर चुलीत घालायचं ना तू. त्या लेकरांनी काय केलं रे? असल्याला मी काय म्हणते माहिती का, जाळण्यापेक्षा आशिडच ओतून हे केलं पाहिजे. भर चौकात आशिड त्याच्या अंगावर ओतलं पाहिजे, तेव्हा त्याला समजणार. तडपडून तडपडून मरल ते. उघडा फोंगळा करून आशिड त्याच्यात जाळण्यापेक्षा ना, ते मी तर म्हणते त्याच्या अंगावर आशिड होता. आणि सरकारला एकच विनंती आहे माझी, की करकळाची विनंती आहे, न्याय भेटला पाहिजे, त्या चिमुकलीला न्याय भेटला पाहिजे. मला एकच सांगणं आहे, तुम्ही राखेल तर नाहीच, पेट्रोल सुद्धा ओतू नका. तसल्या कुत्र्यांवर पेट्रोल सुद्धा ओतायची लायकी नाही. तुम्ही आशिड ओतून त्याला जाळा, तेव्हा त्याला समजल आपण काय केलंय. आणि तेव्हा 20-40 माणसं ते करण्याचे हे करून टाकतील. तेव्हा विचार करतेली ही सगळी जनता, की 10 वेळा पुरीकडे बघायचं अंजान काय होतंय. माझी एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही तर त्याला पेट्रोल ओतून जाळू नका, त्याला ॲसिड ओतून जाळा. काय वाटलं असेल त्या आईच्या आत्म्याला, बापाच्या आत्म्याला. मला काम सुद्धा करू वाटेना माहिती आहे का. आज माझ्यावर ही परिस्थिती आली म्हणल्यावर त्या आईनं 9 दिवस 9 महिने वागवली, आणि तिच्या नशिबाला आज ती दुनिया सुद्धा तिने बिचारीने बघितली नाही. कुठं तर सुरुवात झाली ती, तवर हे कुत्री चिमुकलीचा जीव घालून बसला. त्याला फाशीची शिक्षा नाही, त्याला आशिड ओतून भर चौकात जाळायचा. तर चला, मी काय बाय पण म्हणणार नाही, कारण माझं सनिताप झालाय, लय मला टेन्शन आलंय. असं नाही घडायला पाहिजे. आपल्या देशात घडतंय म्हटल्यावर विचार करा, भाऊ बहिणीनं सगळ्यांनी एक व्हा, आणि त्या कुत्र्याला ना आशिड ओतून भर चौकात हे केला पाहिजे. तर चला,